उन्हाळी वाळवणामध्ये ना मंडळी एक ट्रिक वापरून मस्त अशी खुसखुशीत उपवासाची साबुदाणा बटाटा चकली बनवली. चकली बनवताना कुठेही तेलाचा वापर केला नसल्यामुळे चकली वर्षभरासाठी आरामशीर टिकली जाते. तर 2 वाटी साबुदाणा 6 तासांसाठी पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. त्यानंतर त्याच वाटीने मोजून 4 वाट्या पाणी कडकडीत उकळतं करून घेतलं. त्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घातला आणि रात्रभर 12 तासासाठी त्या गरम पाण्यामध्ये ठेवला. दुसऱ्या दिवशी 4 मोठे बटाटे उकडून साल काढून त्याच्या छान असे खिसून घेतले. त्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा घातला आणि चवीकरता मीठ घातलं, हिरवी मिरची पेस्ट घातली, व्यवस्थित असं पीठ मळून घेतलं. साच्यामध्ये चकलीची प्लेट घातली आणि साच्यामध्ये पीठ भरून व्यवस्थित अशा याच्या चकल्या पाडून घेतल्या. अगदी मस्त गोल गरगरीत चकली बनवताना कुठेही तुटत नाही अशा प्रकारची छान चकली बनवून तयार होते. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये चकल्या वाळवून घेतल्या आणि त्यानंतर काही चकल्या तळून दाखवल्या. मस्त खुशखुशीत होतात. व्हिडिओ खूप मेहनतीने बनवला. एक लाईक नक्की करा.